खरं तर खूप दिवसांपासून हा कट्टा करायचा होता आणि आम्ही जणू असं झालं की तुमचं पुस्तक येण्याची वाट बघत होतो आणि ते आल्यानंतर आता त्या निमित्तानं आपण त्या गप्पा मारतोय. खरं तर जेव्हा तुमचं सगळं तुमचा संगीत प्रवास, तुमचा रंगभूमीवरचा प्रवास असं सगळं जेव्हा बघतो तेव्हा थक्क व्हावा असा तो सगळा प्रवास आहे आणि माझ्या मते म्हणजे असं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमच्यासारखी मुसाफिरी कदाचित मराठीमधल्या इतर क्वचितच कुणा गायकानं केली असेल. हो. मुळामध्ये तुम्ही आता या टप्प्यावर जेव्हा मागं वळून बघताय, पुस्तकही तुम्ही लिहिलंय, काय तुम्हाला सगळ्यात प्रकर्षानं काय आठवतं? कोणता टप्पा तुम्हाला आजही लुभावतो? म्हणजे आत्ताच्या प्रज्ञाच्या सगळ्या याच्यामध्ये घाशीरामच्या बद्दलचा उल्लेख आला नाही, पण घाशीरामनं जे सगळं केलं, घाशीराम केलं, तुम्ही 3 पैशाचा तमाशा केलं. काय तुम्हाला सगळ्यात लुभावणारं आत्ता मागं वळून बघताना वाटतं? खरं म्हणजे प्रत्येक क्षेत्र म्हणजे मी एक गाणं की गाणं अजिबात केलं नाही. हं. मुळात असं झालं की मी BSc झाल्यानंतर कुठे जायचं हा प्रश्न माझ्या वडिलांनी सोडवला आणि मला त्यांनी सांगितलं, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मार्गदर्शक गुरु माझे वडील. वडिलांनी मला सांगितलं की फिल्म इन्स्टिट्यूटचा एक कोर्स आहे, कारण माझे वडील आकाशवाणीवरती निवेदक म्हणून 57-58 सालापासून नोकरीला आहेत. तर त्यांना संगीताची आवड होतीच आणि त्यांची मुसाफिरी बऱ्याच ह्याच्यात होतीच. त्यांना ते ध्वनिचित्र म्हणून सांस्कृतिक घडामोडी व्हायचे, ते पुण्यात जाऊन इंजिनियर टेप करून आणायचे आणि हे स्वतः एडिट करून त्याचा एक अर्ध्या तासाचा कार्यक्रम करायचा दर आठवड्याला. तर त्याच्यामुळे त्यांना बहुतेक माहिती असेल, फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये साऊंड रेकॉर्डिंगचा एक कोर्स आहे. तर मला कुठेही ॲडमिशन मिळालं म्हणून वडिलांनी मला मार्गदर्शन केलं की तू फिल्म इन्स्टिट्यूटची चौकशी कर. मी कोर्स कंप्लीट केला, पण त्याच्या आधी गाणं परत सुरू होण्यासाठी काय त्यावेळेस रॅगिंग होत असे इन्स्टिट्यूटमध्ये. तर मी चुकून असं बोललो इंट्रोडक्शन प्रोग्राममध्ये की माय हॉबीज आर सिंगिंग आणि गेम्स. तर ते सगळ्या सिनियर्सनी ऐकलं. मग मला झाडाखाली गाऊन घेतलं, कॅन्टीनला गाऊन घेतलं, असं सगळीकडे ज्युनियर जरा गाणं गा. तर मी गायचो, एकच काहीतरी गाणं म्हणायचो. तर ते आमच्या प्रदीप दीक्षित नावाचा कल्चरल सेक्रेटरी होता, त्याने ऐकलं. तो म्हणला की 15 ऑगस्ट जवळ आली होती. तो म्हणला तुझा एक ॲटम पाहिजे त्याच्यात. तर मी जितेंद्र अभिषेकींचं सर्वात्मका सर्वास्वरा असं मी तिथे रिहर्सलला गेलो. ते म्हटलं आणि तो म्हणला की आता हेच गाणं उद्या तू रोटरॅक म्हणून रोटरीचं जे यंग रोटेरियन्सचं आहे ते इंटर कॉलेजिएट स्पर्धा त्यांनी घेत होती आणि त्यावेळी इंटर कॉलेजिएट स्पर्धेमध्ये फिल्म इन्स्टिट्यूटची एंट्री नसायची, कारण इन्स्टिट्यूट हे कुठल्याही युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड नाही. पण हा कमिटीवर असल्याने त्यांनी भांडून एक एंट्री मिळवली होती आणि आयत्या वेळी ती नाही असं सांगितलं त्या मुलीने. तर मग मला म्हणला आता माझं नाक कापलं जाईल, तू हे जे म्हणणार आहेस ना तेच गाणं 16 तारखेला म्हणायचं, 16 ऑगस्टला. तर म्हटलं काय, कशासाठी? म्हटलं मी कुठेही कॉम्पिटिशनमध्ये गायलो नाही, मी कॉलेजात असताना गॅदरिंगमध्ये पिकनिक कुठेही गायलो नाही. तर म्हटलं मी काही गात नाही. नाही तो म्हटलं आता तो सिनियर असल्यामुळे मी रॅगिंगचा भाग म्हणून हो म्हटलं. मी गायलो आणि मला कॉम्पिटिटर 17 होत्या कॉलेजमध्ये गाणं शिकणाऱ्या आणि त्यात माझा नंबर पहिला. आणि त्याला एवढा आनंद झाला की आपण एक काय त्याला एंट्री दिली, सस्पेन्स एंट्री, आणि त्यांनी पहिला क्रमांक मिळवला. म्हणून सगळ्या डिपार्टमेंटच्या हेडवरती अभिनंदनाचं पत्र लावलं त्याने की साऊंड रेकॉर्डिंगच्या ह्या स्टुडंटनी पहिलं प्राईज घेतलं आहे. तर त्यामुळे मला तिथे फिल्म बघायला जब्बार पटेल, सतीश आळेकर वगैरे यायचे आणि त्यांनी ते नोटीस बोर्डवरती पाहिलं. तर सतीश म्हणला की हा माझ्या शाळेत होता, हा 2 वर्ष ज्युनियर, तर हा मला माहिती आहे मुलगा. म्हणून ते सगळे नाटकात काम करून माझ्या मागे 2 महिने होते. मी म्हटलं ऑलरेडी मी साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स घेतला आहे, तर आता मी प्रोफेशनल कोर्स आहे तो, तर मग नाटकात कशाला काम करू. तर त्यालाही दिशा देणारे परत माझे वडील.
कारण त्यांनी भालबाकेळकर यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं होतं कॉलेजात असताना. तर ते मला म्हणले हा ग्रुप चांगला आहे. त्यावेळी PDAचं प्रोडक्शन होतं. हा ग्रुप चांगला आहे आणि डायरेक्टर जब्बार पटेल पण आमच्या घरात माहिती होते त्यांचं नाव. कारण तर त्यामुळे ते म्हणले हा ग्रुप चांगला आहे, ह्याच्यात तू अवश्य काम कर. म्हणून मी त्याच्यात काम केलं आणि त्या काम केल्यापासनं सगळी जी लाईन सुरू झाली, म्हणजे मी साऊंड रेकॉर्डिंग ऑलरेडी करत होतो. घाशीराम सुरू झालं, ते 74पर्यंत घाशीराममध्ये काम केलं. मग मी मुंबईत दूरदर्शन केंद्रावरती साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून नोकरीला आलो आणि तेव्हापासून मी मुंबईहून पुण्याला जात असे शोसाठी. आणि ते नाटक 72 ते 92 750 शो झाले त्या नाटकाचे. पण घाशीराम नाटकामुळे आमचा नाटकाचा ग्रुप उभा राहिला. त्याच्यातनं जवळजवळ 11-12 नाटकं केली जी कमर्शियली चालली नाहीत. म्हणजे त्यातनं खेळिया, महापूर, महानिर्वाण, त्याच्यानंतर पडघम, 3 पैशाचा तमाशा, भाऊमुरारराव ज्याच्यात नाना पाटेकरांनी काम केलं होतं, शनिवार रविवार, अशी बरीच नाटकं आहेत, मेकअप, ही सगळी नाटकं आम्ही रंगमंचावरती केली. पण त्याचे जास्त प्रयोग झाले नाहीत. पण आम्हाला नवीन काहीतरी करण्याची संधी मिळाली घाशीराममुळे, कारण ते चालणारं नाटक होतं. पण हे आज अनेक लोकांना माहिती नाही की घाशीरामचं मी 20 वर्ष काम केलं, त्याचा 1 रुपया मला मिळाला नाही. काय सांगता? हो, कारण हौशी रंगमंच त्यावेळे हौशी रंगभूमी कशी चालायची हे त्यावेळच्या लोकांना विचारलं तर कळेल. त्यावेळे नाईट मिळत नसे. पण तुम्हाला लोक, मी पण तिकीट काढून बघितलेलं आहे ना. हां, तुम्ही तिकीट काढून बघितलं, ते संस्थेने वापरले ना पैसे. अच्छा. हां, आम्ही सगळ्यांनी कामं पैसे न घेता केली आणि 11 देशांचा दौरा घाशीराम कोतवालचा झालेला आहे. एकमेव भारतीय किंवा मराठी नाटक आहे जे 5 आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात झालेलं आहे. तर सांगायची गोष्ट म्हणजे घाशीराम हे मोस्ट ट्रॅव्हल्ड प्ले मराठी. तुम्ही रेकॉर्डिस्ट म्हणून किती वर्ष काम केलं मग? 20 वर्ष काम केलं. म्हणजे मी दूरदर्शनवरती 74 ते 81 आणि त्यावेळे मला आठवते आमच्या कलिग म्हणून भक्ती बर्वे, स्मिता पाटील हे आमच्या कलिग्स होत्या. म्हणजे स्मिता पाटील हिंदी आणि मराठी उत्तम न्यूज वाचायची. तुमचं मग म्हणजे सिनेमातली गाणी, जैत रे जैत कसा आला तुमच्याकडं? आता मी घाशीराम